तर सोल्युशन दोन प्रकारचे असतात. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे सोल्युशन दोन प्रकारचे असणार आहे. पहिलं त्याच्यातलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय? थीटाची व्हॅल्यू इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 2π जर असेल तर त्याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल सोल्युशन. फॉर एक्झाम्पल साइन थीटाची व्हॅल्यू हे बेटा साइन थीटाची व्हॅल्यू 1/2 आहे. इथे थीटा किती होता? थीटा किती होता? π/6. तर थीटाची व्हॅल्यू फक्त π/6 नाही आहे. त्या थीटाचे मल्टिपल व्हॅल्यूज आहेत, बरोबर. थीटाचे मल्टिपल आन्सर्स असणार, मल्टिपल सोल्युशन्स असणार आहे. या इक्वेशनमध्ये माहिती नसलेला थीटाचे मल्टिपल सोल्युशन्स असणार, मल्टिपल व्हॅल्यूज असणार. त्यातली π/6 एक व्हॅल्यू आहे. बाकीची व्हॅल्यूज काय असणार आहे? बाकीची व्हॅल्यूज काय असणार आहे? आपल्याला माहिती आहे साइन 150 डिग्री सुद्धा काय असतो? साइन 150 डिग्री किती असतो? साइन 150 डिग्री पण 1/2 असतो, बरोबर. साइन 150 डिग्री सुद्धा 1/2 असतो. 150 डिग्री म्हणजे काय? पाय मायनस π/6. पाय मायनस π/6 म्हणजे किती येते? हे येते π/6, बरोबर. म्हणजे साइनची व्हॅल्यू 30 डिग्रीला, साइन म्हणजे काय? हा व्हर्टिकल डिस्टन्स असतो, बरोबर. हा व्हर्टिकल डिस्टन्स 1/2 कधी आहे? थीटाची व्हॅल्यू 30 डिग्री असतात. अजून कधी 1/2 आहे? इकडे, म्हणजे साइन 150 म्हणजे 5π/6 ला. त्याच्यानंतर एक रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर 2π + π/6 ला सुद्धा हे बेटा 2π + π/6 ला सुद्धा साइन थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे? 1/2 असणार आहे. थीटाची व्हॅल्यू 2π + π/6 ला सुद्धा काय असणार आहे? 30 डिग्री असणार आहे. पण हा 2π पेक्षा जास्त व्हॅल्यू आहे, तर हा प्रिन्सिपल सोल्युशन नाही आहे. हे दोनच प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन किती आहेत? हे दोनच आहे. 2π पेक्षा जास्त असेल तर हा प्रिन्सिपल सोल्युशन नाही. 0 पेक्षा जास्त आणि 2π पेक्षा कमी असलेले थीटाचे जे व्हॅल्यूज आहेत त्याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल सोल्युशन.